स्वामी समर्थ. आषाढी एकादशीला हे 21 सोपे उपाय श्रद्धेने करा आणि विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. या दिवशी सकाळी उठून घर आणि देवघर स्वच्छ करा. दुसरा उपाय, मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन या दिवशी करा आणि सुंदर रांगोळी काढा. तिसरा उपाय, भगवान विठ्ठल रखुमाई किंवा श्री विष्णूंची पंचामृताने पूजा करा. पंचामृताने अभिषेक घाला. चौथा उपाय, भगवान विठ्ठलाला तुळशीपत्र या दिवशी नक्की अर्पण करा. तुळशीपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावे, त्या दिवशी एकादशीला तोडू नये. पाचवा उपाय, विठ्ठलाला पिवळी फुले, झेंडूची फुले, गुलाब किंवा कमळ या दिवशी नक्की अर्पण करा. सहावा उपाय, भगवान विठ्ठलाला केळी आणि पिवळे नैवेद्य मध्ये अर्पण करा. सातवा उपाय, श्री विष्णूंना चंदनाचा टिळा लावा आणि स्वतःही कपाळावर चंदन लावा. आठवा उपाय, घर पुसताना पाण्यामध्ये थोडे चंदन टाकून घर स्वच्छ नक्की करा. नववा उपाय, तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. दहावा उपाय, देवघरात आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचे दिवे लावा. 11वा उपाय, शक्य असल्यास 11 किंवा 21 दिवे या दिवशी दीपदान नक्की करा. 12वा उपाय, श्रीयंत्राची पूजा करा. त्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करून तुपाचा दिवा लावा. 13वा उपाय, पिंपळाच्या झाडाला या दिवशी पाणी अर्पण करा. हळद कुंकू फुले वाहा आणि श्रद्धेनुसार प्रदक्षिणा घाला, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा श्री विठ्ठलांचा वास असतो. 14वा उपाय, केळीच्या झाडाची या दिवशी पूजा करा. पाणी अर्पण करा, दूध अर्पण करा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. ओम नमो भगवते या मंत्राचा जप करावा. 15वा उपाय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री राम कृष्ण हरी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. 16वा उपाय म्हणजे विष्णू सहस्त्र, श्री सूक्त किंवा संतांचे अभंग वाचा. भगवद्गीताचे पठण या दिवशी नक्की करा. 17वा उपाय, शक्य असल्यास उपवास नक्की करा. आरोग्याच्या कारणामुळे उपवास शक्य नसल्यास आपल्या प्रकृतीनुसार झेपेल तसा आहार घ्या आणि उपवास करा. आषाढी एकादशीला अन्नदान, जलदान म्हणजे पाण्याचे दान, फळदान किंवा आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला दान करा. 19 उपाय, संध्याकाळी विठ्ठल रखुमाईची आरती करा आणि आरतीनंतर घरात संपूर्ण घरामध्ये कपूर फिरवा. 20वा उपाय, दिवसभर शक्य तितके विठ्ठल नामस्मरण करा आणि कोणाचेही या दिवशी मन दुखवू नका. 21वा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा विठ्ठल रखुमाईच्या चरणी नमस्कार करा, मनापासून प्रार्थना करा. रात्री 12 वाजेपर्यंत तरी जागरण करा आणि पांडुरंगा, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुझी कृपा दृष्टी राहू दे, अशी या दिवशी नक्की प्रार्थना करा. शेवटी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करा की माझ्या घरावर आणि कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी राहा, मला चालण्याची बुद्धी द्या, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या आणि आमच्या घरात सुख शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्री राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.